शिळं जेवण खात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बघा, जेव्हा आपण शिळं जेवण खातो त्यामधले जे न्यूट्रिशन आहे ते खूप कमी होतात. कारण की बघा, तुम्ही जेव्हा सकाळी जेवण बनवताय एक 7-8 वाजता आणि जर ते एकदम रात्री उशिरा खाताय किंवा दुसऱ्या दिवशी खातात, मग यामध्ये काय होतं की बॅक्टेरिया तयार होतात. ते फूड फर्मेंट होतं. जरी ते बॅक्टेरिया आपल्याला डोळ्यांनी दिसत नसल्या, ते जेवण आहे तसंच दिसत असलं तरी त्यातले जे न्यूट्रिशन आहे ते खूप कमी झालेले असतात. म्हणजे ते जेवण आपण जेव्हा खातो तेव्हा फक्त आपल्या मनाला समाधान मिळतं आणि आपल्या पोटाला, पण आपल्या शरीराला नाही मिळत. आपल्या शरीराला त्यातनं कोणत्याही प्रकारचे न्यूट्रिशन मिळत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामुळे काय होतं, शरीरामध्ये टॉक्झिन्स तयार होतात आणि टॉक्झिन्स तयार झाले की ते आपल्या ब्लडमध्ये जातात आणि मग त्यामुळे आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम होतात. काही जणांना तर शिळं जेवण खाल्ल्यामुळे वगैरे पॉयझन सारखा देखील त्रास होतो. तर प्रयत्न करा की शिळं जेवण टाळायचा. तुम्हाला जर वाटतंच आहे, तुम्ही काय करा की जेवण बनवतानाच कमी करा, म्हणजे अन्न फेकूनही द्यावं लागणार नाही आणि तुम्हाला शिळं जेवण खावं लागणार नाही. जेवण खायचंय त्याच्या आधी तुम्ही एक 2-3 तास बनवा किंवा मग 5-6 तासांचा जर तुम्ही टिफिन घेऊन जाताय तो वेळ ठीक आहे, पण जर आजचं जेवण उद्या खाऊ नका. थँक्यू.